मागील झालेल्या भांडणाची कुरापत काढून पारधी यांचा भाऊ गोरख, मित्र रोहित चौधरी हे जामिनावर सुटून आल्याने त्यांना मारण्यासाठी 18 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 10 ते 12 जणांनी हातात लोखंडी पाईप, लाकडी पाईपने मारहाण करून जखमी केले. पारधी यांच्या आईला धक्काबुक्की करून ढकलून दिले. तसेच घरातील मुली सविता वय वर्ष 15, मिनल 17, शेजारील राहणारे रितिका चौधरी वय वर्ष 15 यांना आरोपींनी पाठीवर छातीवर मारहाण करून त्यांच्या अंगावरील कपडे फाडून त्यांना लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तसेच बहीण गीता हिचे अंगावरील ब्लाऊज फाडून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. घरातील लहान मुले यांना हाताने चापटीने मारहाण करून घरातील भांडी अस्ताव्यस्त करून घराच्या भिंती पाडून नुकसान करून शिवीगाळ दमदाटी केली आणि म्हणून संपत पारधी यांनी घोटी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केलेली आहे. सदर घटनेचा घोटी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याविषयी माहिती पीडिता भवत यांनी दिली आहे. धमक्या देत होते, तुम्हाला केस करून तुम्हाला पोलीस स्टेशनला नेऊन असे तरी म्हणत होते. मग पोरं गेले त्यांना विचारायला का काला आमच्या आईला धमक्या देत होते. पोरांना तिकडं मारलं दोघांना. मग दोघंजण गेले त्यांना सोडायला इकडून पळत. तर त्यांच्यावर हल्ला केला, त्यांना मारलं. तर मग पोलीस गेले पोलीस स्टेशनला गेले. त्यांना लगेच दुसरं काही गुन्हा दाखल केला त्यांच्यावर. आणि तिकडनं आलेले गावकरी आम्हाला तेवढ्यांना घरात येऊन मारलं. आमच्या आईला पण मारलं, मला मारलं, सगळे बाय माणसाला मारलं, पोरांना. मला डायरेक्ट पाईपांनी मारलं. पोरींना मारलं, पोरींची शर्ट लाट केली, त्यांचे कपडे फाडून टाकले. त्या 14-15 वर्षाच्या पोरी त्यांचे कपडे पण ठेवले नाही अंगात. तेवढ्याला त्याचं मारहाण केली. आम्हाला कपडे फाडून टाकले. रात्रीचे 11 वाजता आले ते आम्हाला काही माहीत नाही, बांधण्याचं काही नाही. ते येऊन आम्हाला मारून लागले. तेवढे आले ते 20-25 जण होते. शेवगेलांचा पण एक जण होता, नाथ शेंडे, प्रकाश शेंडे. हे दोघं घरी राहिले. ते लय आम्हाला दमदाटी करीत होते. ते आमच्या पोरे काठी घेऊन आले. आमचे घरं पण लोटून दिले, कुडबीड सगळे लोटून दिले. आखे भांडे कुंडे घरात पाडून दिले, सगळं काय काय करून दिले. माझे दाखले पण त्यांनी हिसकाटून नेले. मी पोलिसांना सांगितलं पण त्यांनी काही लिहलंच नाही. त्याच्यात काही लिहूनच घेतलं नाही गाठल्याचं. असं माझे 2-3 गाठले पळवून नेले त्यांनी. पण त्याला हात टाकला तेवढे वडून घेतले. सदर घटनेने 2 गटात परस्पर विरोधात घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. NCN न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे, सातपूर.